नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासेसवर. तर आज आपण चॅप्टर नंबर 14 म्हणजे पॅरलल लाईन आणि त्यांच्या प्रॉपर्टीज, समांतर रेषा आणि त्यांच्या गुणधर्म हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. तर आपण या अगोदरच्या चॅप्टरमध्ये करस्पॉन्डिंग अँगल कोणाला म्हणतो, अल्टरनेट अँगल कोणाला म्हणतो, इंटेरियर अँगल कोणाला म्हणतो हे बघितलं होतं है ना. पण पॅरलल लाईन असल्यावर त्यांचे जे आहेत कॅरेक्टरिस्टिक ते काय होऊन जात असतात, चेंज होऊन जात असतात. तर ते पूर्ण आपण या चॅप्टरमध्ये पहिले बघूया कन्सेप्टमध्ये आणि त्यानंतर मग याच्यावरचे काय सोडवूया, प्रश्न सोडवूया. ठीक आहे. तर बघा, पॅरलल लाईन म्हणजे जेव्हा दोन लाईन अशा सरळ काय असतील, पॅरलल असतील म्हणजे दोघांमधला अंतर कसा असेल, सारखा असेल. आणि एक सपोज अशी काय असेल, तिला आपण काय म्हणू शकतो, ट्रान्सव्हर्सल. काय म्हणू शकतो, ट्रान्सव्हर्सल, जिला मराठीमध्ये आपण काय म्हणत असतो, छेदिका म्हणत असतो. आणि ह्या असतात समांतर रेषा L आणि M. ठीक आहे. तर काही अँगल बनत असतात या ठिकाणी, काही अँगल बनत असतात. तर ते अँगल कोणते आहेत किंवा त्यांचे गुणधर्म काय असतात ते आपल्याला बघायचं आहे इथं. ठीक आहे. म्हणजे जसा हे दोन अँगल आहेत, तर या दोन अँगलना आपण काय म्हणत असतो, करस्पॉन्डिंग. आता मी सगळे जे अँगल बनलेले आहेत त्यांचे काहीतरी नाव ठेवून देतो है ना. तसं नाव तर आपले अँगलचे नावं 3 अक्षरी असतात, पण आपण आपल्या सोयीसाठी आपण काय करू, त्यांना एक माप देऊन देऊ. म्हणजे इथं माप दिलेला राहील तुम्हाला. ठीक आहे. जसं मी म्हटलं इकडे WXYZ हे नावं देऊन देतो याला WXY आणि Z. आणि याला नाव देऊन देतो सपोज ABCD. ठीक आहे. तर बघा काही मी म्हटलं पहिले कोणते अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, ज्याला आपण काय म्हणत असतो मराठीमध्ये, संगत कोन. मराठीत काय म्हणत असतो, तर संगत कोन किती निघतील. आता संगत करस्पॉन्डिंग अँगल जे असतात, जे बिलकुल तुम्हाला आता पॅरलल लाईनच्या वेळेस कसं दिसेल, हे सारखा तोंड दिसेल यांच्यात अँगल तोंड कसा उघडलेला दिसेल, सारखा. पण तेच अगर वाकड्या हेकड्या लाईन असतील, म्हणजे हे अशी लाईन असेल, एक अशी असेल, यांना पण आपण संगत कोनच म्हणणार आहोत. पण हे संगत कोन सारखे राहणार आहेत का, पण पॅरलल लाईनच्या वेळेस संगत कोन म्हणजे करस्पॉन्डिंग कोन का होऊन जातात, सारखे होऊन जातात. म्हणजे मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू द मेजर ऑफ अँगल B. तसंच W कोणाच्या इक्वल राहील, A च्या. तसंच Z कोणाच्या इक्वल राहील, D च्या. आणि अँगल Y कोणाच्या इक्वल राहील, C च्या. यांना कॉन्ग्रुएंट म्हणू शकता किंवा इक्वल म्हणू शकता. यांचा माप कसा राहील, सारखा राहील. ठीक आहे. कॉन्ग्रुएंट हा असा सिम्बॉल, कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल असा असते, इक्वल टू आणि त्याच्या डोक्यावर असं यस. ठीक आहे. ते कॉन्ग्रुएंट राहतील. त्यानंतर अजून कोणते अँगल बनतात, इंटेरियर अँगल बनतात. इंटेरियर अँगल म्हणजेच आंतरकोन. तर आंतरकोनांच्या जोड्याची बेरीज किती राहील, 180. पॅरलल लाईनच्या वेळी त्या आंतरकोनांच्या दोन्ही जे कोन बनतील. आता इथं आंतरकोन कोणकोणते झाले, जसा हा Y आणि B. आंतरकोन म्हणजे जिथं क्वाड्रिलॅटरलचे एक बाजू बनत आहे, आपली चौकोनाची एक बाजू. जसा बघा इकडून मी अगर जोडलो असतो तर चौकोन बनला असता काहीतरी. तर त्याची हे जे दोन बाजू बनत आहे, दोन पॅरलल लाईनच्या बीचमध्ये एक ट्रान्सव्हर्सल आणि एक अँगल, जे दोन बनले अंदरचे दोन्ही कोन, त्यांची बेरीज किती असते हमेशा, केव्हा, पॅरलल लाईनच्या केसमध्ये. जेव्हा लाईन काय असतील, पॅरलल, तर हे इंटेरियर अँगल झाले दोन्ही, यांची बेरीज किती येईल, 100. तसेच या बाजूचे अँगल Z प्लस अँगल A हे दोन्ही इंटेरियर अँगल झाले, यांची बेरीज किती येईल, 180. कळलं. देन अजून कोणते कोण बनत आहेत, तर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल, तर अल्टरनेट अँगलच्या पेअर काढा. अल्टरनेट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, आंतर व्युत्क्रम कोन. आंतर व्युत्क्रम कोन. तर ज्या ठिकाणी Z बनत आहे, ज्या ठिकाणी काय बनत आहे, Z, या प्रकारे तुम्हाला Z बनताना दिसेल. ही झाली अल्टरनेट अँगल.
पॅरलल लाईनच्या केसमध्ये हे दोन्ही अँगल काय होऊन जात असतात, सारखे होऊन जात, म्हणजे सारख्या मापाचे बनून जातात. बघा कसा सारखा माप येईल. तर सपोज मी म्हटलं हा 50 आहे, तर हे लिनियर पेअर झाली. लिनियर पेअर म्हणजे दोघांची बेरीज 180. तर हा किती झाला असता, 130. अरे बरोबर आहे. मग हे इंटेरियर अँगल आहेत, दोघांची बेरीज किती, हा 130, तर हा किती, बघा बरं आला की नाही आला, हावाला ना हावाला अँगल सारखा आला की नाही आला, है ना. तर अल्टरनेट अँगलची पेअर सुद्धा काय बनून जाते, कॉन्ग्रुएंट बनून जाते. म्हणजे कोणते, तर अँगल झेड इक्वल टू अँगल बी. तसेच उलटा झेड असावाला, म्हणजे अँगल वाय इक्वल टू अँगल ए. हे झाले अल्टरनेट अँगल. हे का राहतील, कॉन्ग्रुएंट. का राहतील. त्यानंतर लिनियर पेअर काढू शकतो आपण, एक रेषीय कोन, लिनियर पेअर अँगल है ना, एक रेषीय कोनांच्या जोडा, एक रेषीय. एक रेषीय कोनांची जोडी कोणकोणत्या आहेत जे एक रेषीय राहतील, आता सांगा बरं. डब्ल्यू आणि एक्स, म्हणजे अँगल डब्ल्यू प्लस अँगल एक्स यांची बेरीज किती होईल. मग अँगल एक्स आणि अँगल वाय, अँगल एक्स प्लस अँगल वाय किती होईल. बघा या लाईनीवर आहेत ते, कारण एका लाईनवर हमेशा कितीचा अँगल राहते, आणि त्याला तोडला आपण, झाले लिनियर पेअर. या लाईनीवर पूर्ण 180चा होता, या लाईननं तोडलं त्याले. मग अँगल झेड प्लस अँगल वाय किती, पुन्हा अँगल डब्ल्यू प्लस अँगल झेड किती, पुन्हा या पॉईंटवर बघा अँगल ए प्लस अँगल बी 180, पुन्हा अँगल बी प्लस अँगल सी, पुन्हा आणि अजून एक अँगल ए प्लस इज इक्वल टू, हे बी तर लिनियर पेअर आहे ना या साईडची, जिथं पूर्ण एक स्ट्रेट लाईन बनत आहे आणि स्ट्रेट लाईनचे दोन तुकडे होत आहेत, समजून जा तिथं कोणती पेअर आहे, लिनियर पेअर आहे. ठीक आहे, येथपर्यंत कळला सगळ्यांना. अजून एक पेअर बनते, अजून एक आपण काढू शकतो जोडी, कोणती बनते बघा. वर्टिकली अपोजिट अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल, विरुद्ध कोण, विरुद्ध कोण कोणकोणते बनत आहेत एकमेकांचे, जसा डब्ल्यू आणि वाय. कैची माहिती आहे, कैची, कैची जशी समोर जेवढा तोंड फाडते तेवढा तोंड कुठं फाडते, अरे समजून राहिले है ना. तर तसेवाले अँगल, म्हणजे अँगल डब्ल्यू हा इक्वल राहील कोणाच्या, अँगल, पुन्हा अँगल एक्स कॉन्ग्रुएंट राहील कोणाच्या, झेड, पुन्हा इकडे अँगल ए कॉन्ग्रुएंट राहील अँगल, आणि अँगल कॉन्ग्रुएंट राहील अँगल डी. कळलं. तर ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे वेगवेगळ्या अँगलच्या आपण काय काढू शकतो, जोड्या, ज्या कारातील कॉन्ग्रुएंट, म्हणजे काही कॉन्ग्रुएंट तर काहींची बेरीज का होईल 180. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे कॉन्ग्रुएंटवाले कोणते आहेत, करस्पॉन्डिंग, अल्टरनेट आणि वर्टिकली अपोजिट. आणि इंटेरियर आणि काय लिनियर, हे कसे आहेत, यांची बेरीज किती, म्हणजे एकमेकांचे पूरक कोण. पूरक कोणांची बेरीज किती राहते, शिकला होता आपण मागच्या चॅप्टरमध्ये. कोटी कोणांची बेरीज किती राहते, 90. शिकला की नाही शिकला, रिवाइज करता का, नैतिक का म्हणतात कोटी कोणले इंग्लिशमध्ये, सांग बरं. रिव्हिजन केलं म्हणलास ना तुला, सांग कोटी कोणले इंग्लिशमध्ये काय म्हणतात, काय म्हणतात, राईट अँगल म्हणतात, सांगा काय म्हणतात बेटा, कॉम्प्लिमेंटरी अँगल. काय म्हणतात,
आणि बस माझ्या सोबत रिपीट करा. पागल आहे नो, घरी जाऊन रिवाईज नको करा, मा बाप करल तिथे जाऊन रिवाईज. सप्लिमेंटरी अँगलला पूरक कोण म्हणतो आपण. पूरक कोणला इंग्लिशमध्ये सप्लिमेंटरी, ज्यांची बेरीज 180 असते. दोन असे कोण ज्यांची बेरीज किती 180 येत आहे, मग ते जवळ राहोत नाहीतर दूर राहोत. त्यांची बेरीज अगर 180 येत आहे ते एकमेकांचे कोणते कोण झाले, पूरक कोण झाले. ठीक आहे. आणि असे दोन वेगवेगळे कोण ज्यांची बेरीज किती येत आहे 90 डिग्री येत आहे ते एकमेकांचे कोणते कोण झाले, कोटी कोण, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो. कोटी कॉम्प्ली, कोटी पूरक. समजलं. बसा. तर किती जोड्या बनल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या ते अगोदर पाहून घ्या. किती जोड्या बनल्या, 4. इकडे 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 आणि इकडे 4. आता असाच प्रश्न आपल्याला एक सेपरेट विचारते. जर म्हणते दोन लाईनी पॅरलल असतील आणि दोन लाईन काय असतील त्याचे ट्रान्सव्हर्सल, ते बी एकमेकांचे काय असतील म्हणते पॅरल, तर मग किती जोड्या बनतील म्हणते. तर मग आपण काढून घेऊया असे. याला नाव देऊ अ ब क ड, म्हणजे तुम्हाला माप दिलेलं राहील काहीतरी. इथं राहील WXY, इथं काय राहील ABCD, आणि इकडे काय देऊ PQRS. दिलं नाव. ओके. आता आपण काय काढूया, जोड्या. कोणत्या, सर्वप्रथम करस्पॉन्डिंग. आता बघा हे लाईन बी पॅरलल आहे, हिचं नाव देतो सपोज MN आणि हिचं नाव देतो सपोज GF. तर M पॅरलल आहे N ला आणि G पॅरलल आहे F ला. ठीक आहे. हे बी पॅरलल आणि हा बी पॅरलल. तर आता जोड्या जास्त बनतील. अरे बनतील की नाही. तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोणांच्या जोड्या किती बनतात पाहून बरं. आता आपण सांगा पहिली जोडी संगत कोण. पहिले याच्या पाहून घेऊ. अँगल W कॉन्ग्रुएंट अँगल A, पुन्हा X कॉन्ग्रुएंट अँगल B, पुन्हा Y च्या C, अरे खालच्या येईल ना. आणि तसेच अँगल Z कॉन्ग्रुएंट टू अँगल D, बरोबर. तसेच या बाजूचे येतील. तसेच या बाजूच्या येतील. या बाजूच्या बघा अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P, तसेच अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q सोबत येईल. तसेच अँगल क आणि अँगल ड कॉन्ग्रुएंट होतील कोणासोबत, अँगल R आणि अँगल. आता हे तर झाले कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग अँगल. असे बी तर करस्पॉन्डिंग आहेत ना बघा. जसा मी म्हटलं होतं हावाला तोंड ना हा तोंड असा कसा दिसते, या कोणच्या सारखा दिसते. तसेच हा बी ना आणि अरे यार हा इकडचा असा आणि हा असा सारखा दिसते. म्हणजे पुन्हा अ जो आहे अँगल अ तो कोणासोबत कॉन्ग्रुएंट होईल, पुन्हा अँगल ब आणि अँगल क आणि अँगल ड कोणासोबत होतील बघा. इकडे कोणता येईल, ब चा येईल एक्स, इकडे कोण येईल वाय आणि इकडे कोण येईल. ओके. तसंच इकडे अँगल पी, अँगल क्यू, अँगल आर, अँगल यस कॉन्ग्रुएंट 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 कॉन्ग्रुएंट. हां कोणासोबत, अँगल ए, समजलं. तर करस्पॉन्डिंग वाल्या किती जोड्या निघल्या सांगा. किती झाल्या, 8 ना 8 किती जोड्या निघल्या. कळलं. अरे कळलं. करस्पॉन्डिंग अँगल समजले.
इकडं पण करस्पॉन्डिंग बनवू शकतो आणि अशामध्ये पण करस्पॉन्डिंग बनवू शकतो. आता मला सांगा, सपोज हा अ या एक्स डब्ल्यू बरोबर करस्पॉन्डिंग आहे, म्हणजे हा 50 असेल तर हा बी का होऊन जाईल, तर हा किती होईल, हा याच्यासोबत करस्पॉन्डिंग आहे म्हणजे हा बी किती होईल, म्हणजे बघा इकडे हा बी कॉन्ग्रुएंट निघते. हां, त्यानंतर हा 50 आला तर हा व्हर्टिकली बघितला आपण. हां, हे करस्पॉन्डिंगच्या जोड्या झाल्या. त्यानंतर कशाच्या जोड्या काढू आपण, इंटेरियरच्या काढूया. इंटेरियरचे अँगल किती बनते, म्हणजे आंतर कोण. हां, चला काढा. अँगल ड आणि प, अँगल ड प्लस अँगल पी इज इक्वल टू त्याच्या या बाजूच्या अँगल क प्लस अँगल क्यू इज इक्वल टू पुन्हा इकडे प्लस अँगल ए दिसत आहे इज इक्वल टू पुन्हा इकडे अँगल बी इज इक्वल टू. इथपर्यंत झाला, इथपर्यंत तुम्हाला काढता आला. पण मी म्हणतो ह्या बी तर लाईन पॅरलल आहेत, यांना जर मी असा घुमवलो तर ब आणि डब्ल्यू हे बी तर दोन पॅरलल लाईनच्या बनावटी आहेत. बघा इकडे चौकोन कंप्लीट होऊ शकते, म्हणजे अँगल ब प्लस अँगल इज इक्वल टू इकडे अँगल इज इक्वल टू पुन्हा खाली ए इज इक्वल टू आणि अँगल इज इक्वल टू. समजलं. हे झाले कोणते अँगल, इंटेरियर. आता कोणते काढूया, एक्सटेरियर नाही, एक्सटेरियरच्या चक्करमध्ये जा नको. करस्पॉन्डिंग इंटेरियर अल्टरनेट कोणते काढून, आंतर व्युत्क्रम असं काहीतरी मराठीमध्ये नाव आहे त्याच्या बरोबर, आंतर व्युत्क्रम कोन अल्टरनेट अँगल झेड. तर सांगा आता मला कोणकोणते येतील. अँगल ड कॉन्ग्रुएंट होऊन जाईल अँगल क्यू, हा झेड बनला इथं. तसाच अपोजिटवाला, तसेच या लाईनीवर बी बरोबर. तसंच अँगल झाल्या का अजून बनतील, ह्या बी तर लाईन पॅरलल आहेत. याले इमॅजिनेशनमध्ये काय करा, याले असा करून ठेवा आता, तर मग असे झेड बनतील. इकडे बघा हा एक झेड बनेल असा आणि हा एक झेड बनेल असा. हां सांगा मग, अँगल आर आणि अँगल ए, अँगल आर आणि अँगल ए. मग अँगल क्यू डी, अँगल डी. पुन्हा अँगल ब झेड, अँगल असा बनत आहे. हां, अँगल क आणि अँगल डब्ल्यू अल्टरनेट बनल्या. अजून बनतील का, नाही. मग राहिले कोणते, लिनियर पेअर. लिनियर पेअर राहिल्या. हां हां, चला सांगा लिनियर पेअर एक रेषीय. आता खूप साऱ्या बनतील. मग अशी किती बनल्या होत्या, एका पॉईंटवर किती बनतात बघा. पहिले एका पॉईंटवरच्या काढूया, एका पॉईंटवरच्या काढू पहिले. लक्ष आहे सगळ्यांच्या, एका पॉईंटवर हे एक जोडी, 1 2 3 बरोबर. एका पॉईंटवर 4, तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 टोटल किती पेअर बनतील, समजलं. आता काढू शकता 16 पेअर लिनियर पेअरच्या, काढू शकता ना. बघा जसा डब्ल्यू आणि कशा फॉर्ममध्ये लिहायच्या, प्लसच्या फॉर्ममध्ये लिहायच्या आणि इज इक्वल टू. तसेच इकडे एक्स आणि त्याच्या काढून दिलेल्या आहे मी याच्या पहिल्याच्या वेळेसच्या, तर काढू शकता. ओके. मग राहिले वर्टिकली अपोजिट, विरुद्धवाले.
ते एका पॉईंटवर किती बनतात ते बघून घ्या तुम्ही पहिले. एक राहील एक्स, तर एक राहील डब्ल्यू झेड झेड एक्स झेड, आणि एक राहील डब्ल्यू, ते एक राहील म्हणजे एका पॉईंटवर 2 पेअर. एका पॉईंटवर तर बेक बे बेदून 4 बेत्री 6 बेचव, टोटल किती पेअर बनतील समजलं. इंटेरियरच्या किती पेअर बनल्या, 8 बनल्या. अरे नाही का इकडे, आणि अल्टरनेटच्या किती बनल्या. ठीक आहे, तर ह्या पेअर सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावरून काय येऊ शकते, प्रश्न येऊ. ठीक आहे, तर आता बघूया आपण नमुना. ठीक आहे, नमुना प्रश्नावरून तुमचं क्लिअर होऊन जाईल काय आहे ना काय नाही. चला अबे बंद कर.